नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल गणेश भाऊ. मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकणार आहे मी. आज एका नवीन ठिकाणी चाललेलो आहे. तर माझ्याबरोबर आहे सारंग, सूरज. नमस्कार. हां, आणि आमचे नवनाथ दाजी आहेत. तर आम्ही चौघंजण चाललेलो आहे पुण्याजवळील एका सुंदर अशा मंदिरावरती. फार जुनं मंदिर आहे आणि विशेष म्हणजे त्या मंदिराचं नाव आहे सूर्य मंदिर. खूप उंचावर आहे, खूप उंच डोंगर आहे. त्या डोंगरावरती आहे. तर आज रविवार आणि आम्ही सकाळी निघालेलो आहे. 7:15 झाल्यात. तर म्हणजे पुण्यापासून एक 35-40 किलोमीटर आहे इथून. काही किलोमीटर मी पाहितलं नाही किती येते, पण निघालो आम्ही. तर आम्ही आता गेल्यानंतर कळेल किती वेळ लागतोय, किती तास लागतात जायला आम्हाला. म्हणजे खालून गाडी आम्हाला पायथ्याला लावून त्यानंतर आम्ही जाणार आहे वरती सूर्य मंदिरावरती. म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे असं ऐकलं आहे आम्ही. तर गेल्यानंतर कळेल आम्हाला. जस्ट आम्ही आता वारजे क्रॉस केलं आहे. आज रविवार असल्यामुळे थोडी सकाळी गर्दी आहे रोडला नॉर्मली. मित्रांनो, सर्वात जास्त चर्चेत असलेला हा नवले ब्रिजच्या अलीकडे खूप ट्रॅफिक असतं. म्हणजे सकाळी जर तुम्ही 8-9 वाजता आले, 8च्या नंतर, तर हा ब्रिज एकदम जाम असतो. म्हणजे फुल ट्रॅफिक असतं, फुल ट्रॅफिक. दोन्ही बाजूला ट्रॅफिक असतं. म्हणजे मुंबई साईडला पण जाण्यासाठी ट्रॅफिक फुल असतं आणि इकडे सातारा साईडला जाण्यासाठी पण खूप ट्रॅफिक असतं. आता मी कात्रज बायपास म्हणजे एक सरळ जातो सातारा हायवे आणि लेफ्ट साईडला जातो कात्रजला. तर आम्ही आता आहे तिथे. आज एकदम रस्ता आम्हाला म्हणजे सकाळ असल्यामुळे आणि रविवार असल्यामुळे अजिबात ट्रॅफिक नाही लागलं इथे. मला एक काळजी होती की इथं ट्रॅफिक लागेल म्हणून, पण ट्रॅफिक नाही लागलं. मित्रांनो, मी आता कात्रज नवीन टनेल आहे त्या ठिकाणी आहे. आणि आता कसं पाऊस पडल्यामुळे असं कसं हिरवगार एकदम असे डोंगर दिसतात. जास्ती पाऊस झालेला नाही आहे, पण थोडा पाऊस झाल्यामुळे असं हिरवगार डोंगर समोर दिसतोय. आणि आपण आता टनेलमध्ये एंट्री करतोय. मस्त आम्ही एन्जॉय करत चाललेलो आहे चौघजण. हे आम्ही असं बोगदा आला की असं ओरडतो. त्यात आमचा सूरज अग्रेसर आहे. सूरज त्यातमध्ये खूप अग्रेसर, म्हणजे काय बोलायचंच नाही. तो कधी असा गाडीमध्ये लोळतो ओरडता वेळेस. असा नागिन डान्सवरती जसं नाचतात तसा हा टनेल आला तर गाडीमध्ये असा लुडून ओरडतो. बघा, आता हे समोर जे आहे हा पुरंदर किल्ला आहे. आणि असे बघा वातावरण थोडं असं थंड असल्यामुळे असं ढग वगैरे असं किल्ल्याच्या बाजूला, किल्ल्याच्या वरती असं जमा झालेले आहेत. आणि हे चिहेवाडी गाव आहे, म्हणजे नारायणपूर रोडकडे. म्हणजे आम्ही कापरोळला शिवापूर टोल नाका क्रॉस केल्यानंतर कापरोळला लेफ्ट टर्न घेतला आणि तिथून नारायणपूर म्हणजे चिहेवाडीच्या घाटाच्या वरतीच लेफ्ट साईडला जे 2 डोंगर लागतात तिथला एक सूर्य मंदिर आहे. तर आम्ही जाणार आहे तिथे. आता मी नाश्त्याला थांबणार आहे इथं पुरंदरवाड्याला मी नाश्त्याला थांबतोय आम्ही. मस्त हॉटेल आहे आपलं राजेशाही थाट. नाश्त्याला थांबलो आम्ही. मस्त मिसळ खाणार आहे. स्पेशल मिसळ येतं पुरंदरवाडामध्ये. नारायणपूरमध्ये हॉटेल आहे, खूप छान आहे.
मित्रांनो, फायनली मी सूर्य मंदिराच्या बरोबर पायथ्याशी आलो आहे. हे माझ्या मागं सूर्य मंदिर दिसतंय आणि खूपच अवघड असा इथून चढायला खूप अवघड आहे. तर इथे एक चौकशी आम्ही केली, विचारल्यानंतर पलीकडून एक कोडीनमधून एक रस्ता आहे, तर तिकडून जाणार आहे आम्ही आता. मित्रांनो, फायनली आता चालू केलं आता मी चालायला. थोडासा तिथे जरा शेतातलं काम चालू असल्यामुळे थोडा रस्ता आहे. ते मागे पूर्ण डोंगर आहे. कमीत कमी 2 तास तरी लागतात जाण्यासाठी असं सांगितलं. आमच्या वेळेला एक लोकलमधला एक माणूस आम्ही घेतलाय बरोबर, कारण रस्ता माहीत नव्हता आम्हाला. चाललं कार मी इथं पार्क केली मागे इकडे निघालं चालत. मित्रांनो, असं सगळी झाडे आहे. आमचा सूरज चाललाय पुढं, मी त्याच्या मागं. आणि जे आता आम्ही एक छोटे 2 डोंगर चढून वर आलोय. आणि जो आता त्या समोरून जो वर डोंगर दिसतोय, टेकडी खूप उंच, ते सूर्य मंदिर आहे. आणि आता आम्हाला किती वेळ लागतो जायला माहित नाही. तुम्हाला दाखवतो मी. या बघा, तो झाडाच्या दिसतोय ते सूर्य मंदिर आहे. पूर्ण आम्हाला हे चालत वर जायचंय. मित्रांनो, आता आमची खरी परीक्षा आहे. तर आम्हाला आता पुढं जंगल लागलंय आणि डोंगर लागलाय. खरी म्हणजे आता आमचा सारंग भाऊ बघा असं चाललाय झाडातून वाकत वाकत. खरी म्हणजे आमची इथून आता, कारण रस्ता काय माहित नाही आम्हाला जास्ती, पण निघालोय मी आता या झाडातून. आमची खरी मजा तुझ्यातून वर चढतावळ झाली. हे बघा, ट्रॅकिंगला खूप मस्त आहे रस्ता. काट्यातून मला तर खूप दम लागलाय, तोंडातून शब्द निघाला. हे असे सगळे झाडातून आम्ही आलो वरती. केवढा घाम आलाय मला. सूरज पण दमलेला आहे. आम्ही एकदम तयारीने आलतो, टोप्या वगैरे, पाण्याच्या बॉटल घेतल्यात. सूरज म्हणला काहीतरी फळं घेऊया बरोबर, पण कारण एवढं चढायचं होतं, घेतलं नाही आहे. नको म्हणलं, कारण अगोदरच आमच्याकडं पाण्याच्या बॉटल परत कॅमेरा वगैरे आहे आमच्याकडे, त्यामुळं आम्ही काही घेतलं नाही आहे आणि तसंच निघालो आहे. आमचा एकदम, आम्ही राजगडला गेलो होतो त्यावेळेस खूप असा अनुभव आला. आणि आता हे सूर्य मंदिर जाण्यासाठी सूरज माझ्या मागे लपत चालला आहे. त्याला चेहरा दाखवायचा नाही आहे त्याचा. हे बघा, तर परत एकदा आमची सुरुवात झाली चालण्यासाठी. रेस्ट वगैरे काही घेतलं नाही, आम्ही थांबलो नाही आहे, कंटिन्यू चालतच चाललो आहे. सगळं जंगल आहे असं.
आम्ही आता एक 10 मिनटं रेस्ट घेतली आणि आता परत जोमाने परत पुढच्या प्रवासाला ह्या डोंगरातून अर्धा झाला बसला झाडातून अर्धा तास नाही बसलो. पाणी प्या. म्हणजे पाणी आता मला दिले प्यायला त्यांनी स्वतः पहिलं पिलं नंतर मला देतोय पाणी प्यायला. ते जाऊ द्या. कसा दिसतोय मी? माकडासारखा हे आमची अशी मस्ती चालते जरा. तो सगळ्यात सूरज आमच्या सगळ्यात लहान आहे त्यामुळे तो काय आम्हाला बोलत नाही. उलटा लहान नाही बारक नाही आमच्या सोसायटीमध्ये बारक्या. चलू पुढे. त्याला सगळे बारके म्हणतात पण ते तोंड दाखवत नाही. तोंड दाखव, ते काळा तोंड दाखव जरा. कमेंट पण सांगा मी गोरा पडलो अशामध्ये. हा खूप गोरा पडलाय तो. सगळेच गोरे आहेत फक्त सरच काळे. नाही ते मोबाईल मुळे तसं व्हायलंय. हाव गोरेच आम्ही. चला निघालो पुढच्या प्रवासाला. नेक्स्ट नितीन भाऊ चला. फायनली मी आता पायथ्याशी पोचलोय आणि आमचे मेंबर असे थकलेत. सूरज तर बसलायच. सारंग फुल स्पीडने आमच्या अगोदर वर आलेला होता. असं एकदम पळत आला वरती. पण काय ते म्हणजे पुढे येऊन बसलंच इथं. आणि हे माझ्या मागं सूर्य मंदिर आहे. म्हणजे आम्ही अजून पायथ्याशी फक्त पोचलो आहे म्हणजे अजून खूप वर जायचं आहे आम्हाला. असं फिरून जायचं आहे. असं इकडं समोर जे माझ्या पाठीमागं जे दिसतं आहे तर त्या असं सरळ बरोबर त्या असं त्या डोंगराच्या असं कडाकडेने आम्ही वर जाणार आहे. म्हणजे टोटल अजून 3 डोंगर आहेत मोठे वर चढण्यासाठी. आता एक 5 मिनटात आम्ही निघालो आता इथून. मित्रांनो बघा आता हे समोर दिसतं ते सूर्य मंदिर आहे एकदम वरती टॉपला. आणि आता आम्ही पायथ्याला पण म्हणजे पायथ्याला नाही म्हणता येत पोचलं म्हणून अजून अलीकडंच आहे. आणि हे सगळं असं साईडने सगळं डोंगर एकदम सह्याद्री म्हणलं तरी चालेल. आणि हे सगळं असं. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी दाखवतो खूपच भारी आहे ती. ते म्हणजे आपला हा समोरचा पुरंदरगड आहे. हा समोरचा पुरंदरगड एवढा. आणि त्याच्या बाजूचा जो आहे तो वज्रगड आहे. हा त्याच्यापेक्षाही असं उंचावर हे सूर्य मंदिर आहे. खूप उंचावर आहे हे. आणि पलीकडे एक मंदिर आहे. तर मी विचारीन थोड्या वेळाने की दोनजबर जे गाववाले आलेत त्यांना विचारणार आहे हे कशाचं मंदिर आहे. ते मी अजून त्यांना विचारलं नाही आहे पण विचारून मी सांगेलच तुम्हाला. खूप निसर्ग भारी आहे आणि मस्त आहे. सूरज चला. मित्रांनो आता फायनली आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आहे. आता समोर तुम्हाला दिसत आहे सूर्य मंदिर. तरी आम्हाला अजून एक अर्धा ते पाऊण तास लागेल वर जाण्यासाठी. हे बाजूचा परिसर बघा. ह्या पायऱ्या आहेत तिथं थोड्या दिसतात. स्टार्ट करतोय मी त्यातून नंतर जाण्यासाठी. आता एक खालचा जर तुम्ही निसर्ग बघितला तर खूप सुंदर आहे. हवा पण छान लागते. म्हणजे असा घाम वगैरे सुटत नाही आहे. म्हणजे आता आम्ही वर खालून येत आहोत आम्हाला घाम खूप आला होता पण आता वर आल्यानंतर हवा एकदम थंड आहे त्यामुळं घाम वगैरे नाही आहे पण दमल्यासारखं होतं. असं सगळं वातावरण आहे बाजूचं. अशी शुद्ध हवा नो पोल्युशन. नॅचरली एकदम अशी मित्रांनो फायनली मी सूर्य मंदिराला पोचलेलो आहे आणि खूप असा दम लागला. बाजूचा निसर्ग बघा. आम्ही खालून
वरून असं आलो, असं ह्या डोंगराने असं फायनली आम्ही मंदिरावर पोचलो. आणि वर मंदिरावर गेल्यानंतर हा असा सगळा असा निसर्ग असा दिसतो, सगळे डोंगर वगैरे खूप छान असं दिसतं. तर हा पुरंदर किल्ला आहे समोरचा आणि हे सूर्य मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. सूर्य मंदिर खूप आवडलं मला, म्हणजे फक्त मी ऐकलं होतं पण खूपच छान असं सूर्य मंदिर आहे. इथे एक देवीचं मंदिर आहे, आतमध्ये देवीचं आहे. आणि हे सूर्य मंदिर म्हणजे हे काळभैरवनाथ याचं मंदिर आहे. म्हणजे सूर्य मंदिर म्हणतात सगळे, कारण सूर्याचं पहिलं किरण हे ह्या मंदिरावर पडतं. त्यामुळं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि मग अनुभव तर तुम्ही विचारू नका, खूप छान असा अनुभव आलेला आहे मला. सूर्य मंदिर आहे खूप जुनं, दर्शन घेत होते. मित्रांनो आता इथं मंदिर खूपच सुंदर आहे. देवीची मूर्ती पण आहे, सुंदर आहे, छान आहे मंदिर. आणि उंचावर असं मंदिर आहे, खूप भारी, तर तुम्ही कल्पना करू शकत नाही. उंचावरती बरोबर आल्यानंतर मला वाटत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर सूर्य मंदिरावर यायचं असेल तर खूप सुंदर असं सूर्य मंदिर आहे. हे निसर्ग पण खूप छान आहे, पण वर येण्यासाठी 3 ते 4 तास लागतात वरती. खूप अवघड रस्ता आहे. आणि दुसरं म्हणजे वर गडावर आल्यानंतर असं वातावरण, हवा खूप सुंदर आहे, खूप छान, खूप भारी आहे. म्हणजे असं मन प्रसन्न होतं. म्हणजे आता मी आल्यामुळं हे फक्त मीच जाणू शकतो की म्हणजे काय आनंद झाला आहे मला, की एवढं वर आल्यानंतर खूप खूप छान असं वाटतं आहे. मंदिर पण खूप छान आहे, निसर्ग खूप छान आहे, वातावरण छान आहे, भारी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कापूर म्हणजे पुण्यातून जर निघाल्यानंतर शिवापूर टोलनाका क्रॉस केल्यानंतर कापूरवळ लागतं. कापूरवरून लेफ्ट टर्न घ्यायचा, नारायणपूरच्या रोडला लागायचं. बालाजी मंदिर क्रॉस केल्यानंतर चोहेवाडीचा घाट आहे. चोहेवाडीच्या घाटामध्येच लेफ्ट साईडला तुम्हाला 2 असा मोठा डोंगर दिसेल, तिथंचे सूर्य मंदिर आहे. एक सूर्य मंदिर आणि एक कान्होबा मंदिर असं आहे तिथं. मित्रांनो, तर फायनली आता सूर्य मंदिरवरून आता रिटर्न निघालो आहे. डोंगर खाली पायऱ्या वगैरे उतरल्या, तर पायऱ्या उतरून जस्ट चाललो आहे. आलो आता 1:30 वाजलेत. आम्ही 1 वाजता चालू करतो उतरण्यासाठी. 1:10 वगैरे असं चालत्या. ऊन खूप आहे. मित्रांनो, खाली उतरायला आम्हाला 2 तास लागले. खूप अवघड होतं खाली उतरताना. जंगलातून खाली आमचा रस्ता चुकला, खूप बेकार अनुभव आला आम्हाला तो. आणि सूर्यमंदिर हे आमचं पाहून झालेलं आहे.
आणि आता दुपारचे 3:30 झाल्यात. सकाळी आम्ही 8:45 वाजता चालू केलं तर चढायला. त्याच्यामध्ये मी घसरून पडलो हिंग सगळं भरलंय. सगळं भरलं. भरली ह्या गणेश सरची बी. आम्ही म्हणजे असं डोंगराने खाली घसरत असं म्हणजे ते लहानपणी घसरगुंडी खेळायचे हा प्रकार आमचा झाला. खूप त्रास झाला उतरत्या वेळेस. तुम्ही तर असं जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.